नमस्कार, मी कृपा सपकाळ न्यूज अनकट मध्ये आपले स्वागत करतेय। या बातमीपत्रात आढावा घेणार आहोत टॉप 10 घडामोडींचा। 12 बलुतेदार संघटनेने महाराष्ट्रातील 48 जागा लढवण्याचा संकल्प केला असून या संघटनेने बीडमध्ये भीमराव दळे यांना उमेदवारी दिली आहे। आज बीड येथे पत्रकार परिषद घेत त्यांनी माहिती दिली आहे। यावेळी 12 बलुतेदार संघटना आणि अखिल भारतीय परिवार पार्टी यांचे पदाधिकारी उपस्थित होते। आज ही पत्रकार परिषद अखिल भारतीय अनुदान विकास परिषद, अखिल भारतीय परिवार पार्टी आणि कर्जमुक्त भारत अभियान यांच्या संयुक्त रूपाने घेण्यात आलेली आहे। त्याचबरोबर आज आम्ही या पत्रकार परिषदेअंतर्गत तुम्हाला येणाऱ्या लोकसभेसाठी ज्या लोकसभेचे इलेक्शन आपल्याकडं पहिल्या टप्प्यातले मतदान आलेलं आहे, दुसऱ्या टप्प्यात प्रचार सुरू आहे, तिसऱ्या टप्प्याचं नामांकन झालेलं आहे आणि चौथ्या टप्प्याचं नामांकन उद्यापासून सुरू होत आहे। तर यामध्ये आम्ही पूर्णपणे महाराष्ट्रातल्या 48 जागा लढवण्याचा संकल्प केलेला आहे। पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात आमचे उमेदवार उभा आहेत, तिसऱ्या टप्प्यासाठी नामांकन आमच्या उमेदवारांनी केलेलं आहे। यामध्ये चौथ्या टप्प्यात जे उद्यापासून नामांकन सुरू होत आहे त्याच्यामध्ये बीड लोकसभा आहे। बीड लोकसभेमधून एक सक्षम आणि निवडून येईल असा उमेदवार, तो पण ओबीसी समाजाचा असेल आणि तुमच्या आग्रहास्तव मी आज त्याचं नाव पण डिक्लेअर करून टाकतो की बीडमधून आज भीमराव दळेजी हे अखिल भारतीय परिवार पार्टी महाराष्ट्र प्रदेश युवा काँग्रेसच्या वतीने नागपूरमध्ये काल पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती। यात भाजपला 5 सनसनीत प्रश्न महाराष्ट्र प्रदेश युवा काँग्रेसच्या वतीने विचारण्यात आले। यात बेरोजगारी, इलेक्ट्रॉल बॉन्ड, राष्ट्रीय सुरक्षा, महागाई आणि स्थानिक नाग नदीचा प्रश्न समाविष्ट होता। या परिषदेत अभिषेक धवड, प्रज्वल चौधरी, ॲडव्होकेट बिलाल मुराणी, अमर मेंढे आणि नितेश बोबडे हे पदाधिकारी उपस्थित होते। बीड जिल्ह्यातील पांढऱ्याची वाडी येथे वीज पडून एका शेतकऱ्याच्या 4 जनावरांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे। गेल्या 2 दिवसापासून बीड जिल्ह्यामध्ये विविध भागात अवकाळी पाऊस हजेरी लावतोय। त्यातच आज झालेल्या पावसात दिलीप शेळके यांच्या 2 गायी, 1 वासरू आणि 1 शेळी अशा 4 जनावरांचा मृत्यू झाला असून प्रशासनाने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली आहे। काल मध्यरात्री महाड MIDC मधील एस्टेक लाईफ सायन्सेस कंपनीला भीषण आग लागली होती। यावेळी 25 कर्मचारी या प्लांटमध्ये काम करत होते। मात्र सुदैवाने आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही, तरी लाखो रुपयांचं नुकसान मात्र झालंय। अचानक लागलेल्या आगीत कंपनीतील एक टँकचा ब्लास्ट झाला आणि त्यामुळे वाढत गेलेल्या आगीवर पाण्याने नियंत्रण मिळवता येत नसल्याने अखेर फोमच्या सहाय्याने आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आलंय। उदगीर येथील शिवशंकर प्रभुअप्पा चिल्लारगे यांच्या शीतल जलतरण तलावात काल एका 15 वर्षीय शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू झालाय। मयूर राठोड असं त्या मयत मुलाचं नाव असून जलतरण तलावाच्या ठिकाणी योग्य सुविधा उपलब्ध नसल्याने मुलाचा बुडून मृत्यू झाल्याचा आरोप त्याचे वडील विजयकुमार राठोड यांनी केलाय। दरम्यान ही घटना CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे। माझं नाव राठोड विजयकुमार गोविंदराव, विद्यावर्धनी हायस्कूलला शिक्षक आहे। 1:15 वाजता शीतल हॉटेलच्या जलतरणवर गेला असताना माझ्यासोबत 5 मुलं होती। 5 जणांचे तिकीट काढलं, पण त्या ठिकाणी खोली किती आहे त्याची लिखापडी केलेली नाही आणि ट्रेनर जो असतो प्रत्येक जलाशयावर तो तिथं नाही आहे। मुलगा बुडत असताना पडदिशा काढणारा जो ट्रेनर त्या ठिकाणी आवश्यक आहे तो तर नाही आहे, पण तो नसल्यामुळं माझ्या मुलाचा काय आरोप आहे? ट्रेनर वगैरे बसून घ्यावे। सर्व्हिस जबाबदार शीतल हॉटेलचे मालक आणि तिथे व्यवस्थापकाचा। अंबड तालुक्यातील वडीगोद्री परिसरात काल संध्याकाळी वादळी वारा आणि मेघगर्जनेसह अवकाळी पाऊस झालाय। या वादळी वाऱ्यामुळे अनेक झाडे उन्मळून पडली असून वडीगोद्री येथील पत्र्याच्या घरावर भिंत कोसळून घराचं मोठं नुकसान झालंय। शिवाय अवकाळी पावसामुळे बऱ्याच पिकांचं आणि फळबागांचंही नुकसान झालंय। कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ, जयसिंगपूर आणि कुरुंदवाडी परिसरासह सीमा भागात काल संध्याकाळी जोरदार वादळी पावसाने हजेरी लावली। वादळी वाऱ्यासह गारांनी झालेल्या पावसाने सुमारे तासभर या परिसराला झोडपलंय। त्यामुळे काही अंशी वातावरणात गारवा निर्माण झाला असून दिवसभर गर्मीने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळालाय। तर अचानक आलेल्या पावसाने नागरिक आणि व्यापाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली। बाजारपेठेत पाणी घुसल्याने जनजीवन विस्कळीत झालं, तर लहान मुलांनी या पावसात मनसोक्त भिजण्याचा आनंद घेतलाय पाहायला मिळालाय।
प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी उदगीरमध्ये प्रभू श्रीरामाच्या 11 फूट उंच मूर्तीच्या मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी संजय बनसोडे यांच्या उपस्थितीमध्ये प्रभू श्रीरामाची महाआरती करून या महारॅलीची सुरुवात करण्यात आली. या रॅलीत कर्नाटक, चित्रदुर्ग येथील काही देखावे, भव्य विराट हनुमान, नरसिंह अवतार असे विविध देखावे हे प्रमुख आकर्षण होतं. या प्रसंगी श्रीराम प्रतिष्ठानचे अध्यक्ष सतीश पाटील यांच्यासह उदगीर तालुक्यातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि व्यापारी अशा विविध क्षेत्रातील मंडळीसह हजारोंचा युवा वर्ग उपस्थित होता. काल रामनवमी निमित्त भुसावळ शहरामध्ये साईबाबा मंदिर ट्रस्ट तर्फे साईबाबांची मिरवणूक काढण्यात आली होती. यावेळी खासदार रक्षा खडसे देखील यात सहभागी झाल्या होत्या. साईबाबा मंदिरापासून ते बाजारपेठ पोलीस स्टेशन पर्यंत काढण्यात आलेल्या या मिरवणुकीत साईभक्त मोठ्या उत्साहाने नाचत गाजत सहभागी झाले होते. विशेष म्हणजे या मिरवणुकीत वारकरी संप्रदायाचे लहान वारकऱ्यांनी देखील सहभाग घेतला होता. काल रामनवमी निमित्त भोकरदन शहरातील भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. यात रावसाहेब दानवे यांनी सहभाग घेत रामरथाचे सारस्थ्य केलं. तसेच त्यांनी भगवा झेंडा फिरवत रामभक्तांचा उत्साह देखील वाढवला. यावेळी भोकरदन शहरातील समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. वेळ झाली या बातमीसह बातमीपत्रात इथेच थांबायची. पाहत रहा न्यूज अनकट. धन्यवाद.